शेअर बाजारात आपण 10-15 हजार लावून एखाद्या आयपीओला अप्लाय करतो, पण तो लागेल याची कुठलीही गॅरंटी नसते. पण त्याच वेळेला काही श्रीमंत लोक करोडो रुपये लावतात आणि त्यांना शेअर्स आरामात मिळतात. मग मनात प्रश्न येतो, शेअर बाजार फक्त श्रीमंतांसाठीच आहे का? गरिबांसाठी आणि श्रीमंतांसाठी सेबीनं दोन वेगवेगळे नियम का बनवले आहेत? हा अन्याय आहे की याच्या पाठीमागं मोठं लॉजिक आहे? चला आज HNI आणि रिटेल इन्व्हेस्टर मधला हा खरा खेळ डिकोड करूया. सगळ्यात आधी कॅटेगरी समजून घेऊया. शेअर बाजाराच्या भाषेत जो माणूस एखाद्या IPO मध्ये किंवा स्टॉक्स मध्ये एकाच वेळेला 2 लाखाच्या आत गुंतवणूक करतो, तो आपल्यासारखा रिटेल गुंतवणूकदार समजला जातो. आणि जो 2 लाखाच्या पुढे म्हणजे 5 लाख, 10 लाख किंवा करोड रुपये गुंतवणूक करतो, त्याला HNI हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स असं म्हणतात. बाजारात या दोघांसाठी पूर्णपणे वेगवेगळे नियम आहेत. आपल्याला वाटतं सेबी श्रीमंतांना झुकतं माप देते, पण सत्य अगदी उलट आहे. सेबीचे हे नियम रिटेल माणसाला वाचवण्यासाठी आहेत. समजा एखादी रिस्की कंपनी बुडाली तर HNI माणसाचे 10-20 लाख गेले तरी तो रस्त्यावर येणार नाही, कारण त्यांची रिस्क घेण्याची क्षमता मोठी असते. पण जर एखाद्या सामान्य माणसाच्या भविष्याची 10 लाखाची पुंजी बुडाली तर तो उद्ध्वस्त होईल. म्हणून PMS, आयफा किंवा अत्यंत रिस्की SME IPO मध्ये सेबी रिटेल माणसाला जास्त पैसा लावूच देत नाही. IPO मध्येही हाच नियम लागू होतो. जर सर्वांना एकाच रांगेत ठेवलं तर करोडपती लोक पैशाच्या जोरावर सगळे शेअर्स विकत घेतील आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला एकही शेअर्स मिळणार नाही. IPO मध्येही हाच नियम लागू होतो. जर सर्वांसाठी एकच रांग ठेवली तर हे करोडपती लोक पैशाच्या जोरावर सगळे शेअर्स विकत घेतील आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला एकही शेअर्स मिळणार नाही. म्हणून सेबीने IPO मध्ये रिटेलरसाठी 35% कोटा राखीव ठेवला आहे, जिथे HNI लोकांना पैसे लावता येत नाहीत. HNI लोक पैशाची ताकद दाखवून आपली जागा हिरावून घेऊ शकत नाहीत. थोडक्यात सांगायचं झालं तर HNI कडे पैशाची ताकद आहे, पण आपल्या रिटेलरकडे बाजारातून पटकन बाहेर पडण्याची चपळता आहे. आपले नियम आपलीच ताकद आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.